या थंडीच्या काळामध्ये खाण्याची तर रेलचेल असते, त्याच्यामध्ये एक सात्विक आणि सहज असणारी गोष्ट म्हणजे चण्याची डाळ, उडीद म्हणजे त्यांच्या डाळी, चण्याची डाळ, उडदाची डाळ. जे लोक व्यायाम करणारे आहेत, धावणारे आहेत, व्यायामशाळेत कुस्ती करणारे किंवा दंडबैठका करणारे, त्यांच्यासाठी चणे किंवा चण्याची डाळ भिजवून त्याच्यावर एक चमचा उडीद डाळ गुळाबरोबर खाणं हे अतिशय पौष्टिक आहे. ते संपूर्ण वर्षभर खाण्यापेक्षा हे या दिवसात खाणं अतिशय चांगलं आहे. त्यामुळे हळदिया पाक सारखी जे पदार्थ आहेत ते याच दिवसात केले जातात. तसंच ही गोष्ट जी आहे ते व्यायाम करणाऱ्यांनी या दिवसात खाण्यासाठी आहे. त्यामुळे चण्याची डाळ रात्री भिजत घालायची, त्याच्यामध्ये एक चमचा, छोटा चमचा उडीद डाळ भिजत घालायची आणि सकाळी व्यायाम करून झाल्यानंतर भूक लागल्यानंतर ही चावून गुळाबरोबर आणि त्याच्यावर एखादी लवंग किंवा मिरपूड असं घालून ती खायची. त्यांनी भरपूर प्रथिनं मिळतात, भरपूर पुष्टी मिळते आणि कुठल्याही मांसाहाराच्या तोडीचं हे धान्य आहे, हा आहार आहे, खाऊन बघावा, पुष्टी अनुभवावी आणि नक्कीच त्याच्यापासून मिळणारा आरोग्य लाभही अनुभवावा. त्यामुळे आपल्याला कोणालाही असं वाटायला नको की शाकाहारामध्ये इतके उत्तम गुणधर्म कसे काय प्राप्त होतील. शाकाहारामध्ये भरपूर उत्तम गुणधर्म आपल्याला प्रथिने मिळतात, चांगल्या प्रकारची प्रथिनेही मिळतात, पण पचवण्याची तयारी आपल्याला पाहिजे. आणि तसं जर करायचं असेल तर हे कॉम्बिनेशन तुम्ही नक्की करून बघा. त्याशिवाय भाजणीची थालपीठं, भाजणीचे वडे या गोष्टी या दिवसात खाण्याची मुख्यतः आहेत, कारण त्याच्यामध्ये उडीद, अख्खे उडीद वापरले जातात आणि बऱ्याचशा डाळी त्याच्यामध्ये आहेत. त्यामुळे भाजणीचं थालीपीठ आणि भाजणीचे वडे किंवा या सगळ्या गोष्टी या दिवसातच खाण्यासाठी आहेत. थँक्यू.